पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत 35,440 कोटी रुपयांच्या पीएम धनधान्य योजना आणि डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्णता अभियानाचा शुभारंभ। या दोन्ही योजना शेतकऱ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडवतील। संपूर्ण देशाचा विकास होत असताना कृषी क्षेत्र वंचित ठेवून चालणार नाही, पंतप्रधानांचं प्रतिपादन। शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच पीक उत्पादकतेला बळकटी देण्याच्या उद्देशाने राज्यातल्या 9 जिल्ह्यांमध्येही या उपक्रमाची सुरुवात। 1 नोव्हेंबरपासून चीनकडून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर अतिरिक्त 100% कर आकारण्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन शक्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी सामाजिक समता आणि एकता प्रस्थापित करण्याचं तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गडकरी यांचं आवाहन। राज्य सरकारने शेतकऱ्यांना अपुरं पॅकेज दिल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप। पॅकेजच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन। महायुतीने केलेल्या कामांच्या बळावरच आगामी निवडणुकांना सामोरं जाऊ, विधानसभेप्रमाणे जनादेश मिळेल, एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास। लोकनेते जयप्रकाश नारायण आणि भारतरत्न नानाजी देशमुख यांची आज जयंती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली। आणि दिल्लीतल्या मालिकेतल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावातल्या 518 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची फलंदाजी गडगडली।